घरापासून दूर परदेशी शिकणाऱ्या मुलांसाठी, वर्किंग असाल तर तुमच्यासाठी, घरातल्या ज्येष्ठांसाठी बनवून देता येईल अशा प्रीमिक्स रेसिपीज भाग 5. हे प्रीमिक्स वापरून वेगवेगळे पदार्थ कसे बनवायचे तेही बघूया. 3:1 अशा प्रमाणात म्हणजे 3 वाट्या तांदूळासाठी 1.5 वाटी उडीद डाळ घेऊन स्वच्छ धुवून पंख्याखाली कडकडीत वाळवून घ्या. डाळ आणि तांदूळ मंद आचेवर अगदी हलकं भाजून घ्यायचे. आपल्याला ह्याला तांबूस नाही करायचे, फक्त यातला ओलावा जाईल एवढंच याला भाजायचे. डाळ भाजत आली की त्यातच 2 टेबलस्पून मेथीदाणे आणि 2 वाट्या जाडे पोहे घालून अगदी 30-40 सेकंद भाजून घ्या आणि गॅस बंद करा. आता हे सगळे जिन्नस स्वच्छ कोरड्या रुमालावर काढून मिक्स करून संपूर्ण गार होऊ द्या. आता हे संपूर्ण गार आणि कोरडं झालेलं आहे. याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पल्स मोडवर जाडसर दळून घ्या. याचं आपल्याला पीठ नाही बनवायचं, हे जाडसर ठेवायचं आहे. आता हे प्रीमिक्स हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं. ते 4 ते 5 महिने छान टिकतं. आणि हे प्रीमिक्स वापरून इडली पात्र नसताना सुद्धा सॉफ्ट इडली कशी बनवता येते आणि वेगवेगळे पदार्थ कसे बनवायचे ते आपण पुढच्या भागात बघूया. थँक्यू.